नमस्कार. दैनिक मराठवाडा नेतामध्ये आज आपण भेटत आहोत लातूर महानगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती, ज्यांनी 2 टर्म नगरसेवक होते आणि त्याच प्रकारे औसा येथील श्री महंत शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. धार्मिक सामाजिक क्षेत्रात आणि त्याचबरोबर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन स्वर्गीय माधवरावजी पाटील हे यांचे आजोबा, तसंच महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण यांचे जवळचे नातेवाईक, उमरग्याकडनंही चांगले संबंध असलेलं आणि वेगवेगळ्या खेळामध्ये राजकारणाच्या खेळाचा हिशोब न घालता एक प्रामाणिकपणे दिलदारपणे वागणारे गिरीश पाटील यांना आपण भेटणार आहोत. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. पाटील साहेब, आपण आपला थोडक्यात परिचय लोकांना द्यावा. नमस्कार. मी सर्वप्रथम रामनवमीच्या सर्व लातूरकरांना मी माझ्या वतीने, पाटील परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. मी गिरीश पाटील, स्वर्गीय माधवराव संतराम पाटील, माजी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी सभापती, औसा पंचायत समितीचे सभापती यांचा नातू. माझं शिक्षण महाराष्ट्र पब्लिक स्कूल लातूर इथे 10वीपर्यंत झालं आणि त्यानंतर कॉलेजचं शिक्षण हे दयानंद कॉलेज येथे झालं. माझं BCom झालं. अनेक खेळामध्ये भाग घेतला, त्यात व्हॉलीबॉल असेल, क्रिकेट असेल. व्हॉलीबॉलमध्ये तर आम्ही कॉलेजकडून स्टेटला खेळलो. 1994 साली, माझ्या मते 17 सप्टेंबर 1994 साली श्री स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाची स्थापना झाली. कॉलेजचं जीवन संपल्यानंतर 97-98ला मी मिलिंद कॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, बोबरवान माने साहेब यांच्या कॉलेजमध्ये क्लर्क म्हणून नोकरीला लागलो. बरं. होय. तिथं मी 3 वर्ष नोकरी केली क्लर्क म्हणून. कदाचित आज माझा 50-60 हजार पगार झाला होता. आपले फाउंडर व्हाईस चान्सलर आदरणीय, म्हणजे त्यावेळेस नुकतेच ते व्हाईस चान्सलर होते, वाघमारे सर, त्या काळात त्यांची व्हिजिट होती. एक संडेला आमच्याकडे आले कॉलेजला व्हिजिटला, आणि मानेसाहेब, मी, आणि त्यावेळेस योगायोग संडे असल्यामुळे 2-3 शिपाई बाहेर गेले होते. आमचे आदरणीय बोबरवान मानेसाहेब अध्यक्ष आहेत. त्यांनी म्हणले, गिरीश पाटील साहेब एक काम करता का? म्हणले. म्हणलो, सांगा की सर. आपण अध्यक्ष आहात तर आपण थोडं चहा सांगून येता का? म्हणलं, हो. म्हणलं, चहा सांगून येतो. मग जेस बद्दर साहेब, मी आलो इकडे चहा सांगायला, ती इकडेच आहे. आणखी परत काही त्या कॉलेजला गेलो नाही. योगायोगाने 98-99ला आदरणीय आपल्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित भैया देशमुख यांच्या संपर्कात आलो. त्यांच्यासोबत प्रभागामध्ये अत्यंत ज्या कोणालाही आत्ता वाटतं की अमित भैयांना सगळं आयतं मिळालं वारशामुळं, तसं नाही. त्यांनी फार संघर्ष केला आहे. पूर्ण गल्लीबोळी घरोघरी बैठका घेतली. त्यावेळेस त्यांच्यासोबत, आमच्या शहरापुरतं नाही आहे, मी आमच्या प्रभागात त्यांच्यासोबत फिरलो. त्याचंच फळ म्हणून 2001ला लातूर नगरपालिकेचे इलेक्शन लागले. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय चाकूरकर साहेब, आदरणीय माझे नेते अमित भैया यांच्या सांगण्यावरून मला उमेदवारी दिली आणि लातूर शहरामध्ये त्यावेळेस सर्वात जास्त मतांनी 1012 मतांनी निवडून आलो. त्या असा प्रवास चालू झाला. तर सभापती कधी होतात आपण? मी सभापती दुसऱ्या टर्मला 2012 ते 17 हे मी आणि आदरणीय वाडीकरताई आम्ही दोघं प्रभाग क्रमांक 20मधून निवडून आलो. त्यावेळेस मी दिवाबत्ती आणि बांधकाम सभापती आदरणीय अमित भैयांनी संधी दिली काम करायची. तुम्ही पहिल्यांदा कुणाचा पराभव केला, दुसऱ्यांदा कुणाचा पराभव केला? पहिल्यांदा शेखर हविले म्हणून होते, ॲडव्होकेट शेखर, त्यांचं. आणि दुसऱ्या वेळेस आत्ता तत्कालीन आत्ताचे नगरसेवक संगीत रंधाळे
यांचा पराभव केला. अच्छा. हो, राष्ट्रवादी दोन्ही वेळेस राष्ट्रवादीचा पराभव केला. आपण 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन चालणारे विजय धन्ना असतील किंवा आणखीन वेगवेगळे तुमचं मित्रमंडळ पाहिलं मी. जी जी. जाणीवपूर्वक तुम्ही लोकप्रिय होतात म्हणून तुम्हाला वार्ड बदलून दुसऱ्या वार्डात उमेदवारी दिली का? नाही नाही नाही, हे कसं आहे, हे आता लोकात चर्चा तशी आहे. मी तुम्हाला खरं ह्याची माहिती सांगतो. आज आपल्या माध्यमातून मलाही सांगायचं काय होतं, काही जण विनाकारण आपल्याला काही मिळालं नाही म्हणून आपण नेत्याची बुद्धिभेद करतात. हो, बुद्धिभेद करतात. काय झालं, 17 मध्ये माझी मागणी होती, कारण की आमचा प्रभाग इतर रविशंकर होते. मला माहिती होतं रविशंकरला डावलून मला इथे तिकीट मिळणार नाही. मग मी म्हणलं आता कुठे लढायचं, तर 17 मध्ये प्रभाग 17 तिथून मी भयांकडे गेलो. असं भैया म्हणले बघा, म्हणले फिरा, लोकात फिरा, तुम्ही बघा. ठीक आहे, मी फिरलो. भैया म्हणले झाली का तयारी तुमची? हो. तर भैयांचा मला फोन आला, कुठं आहात तुम्ही? येस सर, मी राजूगांज चौकात बसलो होतो, आपण इकडे या म्हणले सर काकांच्या घरी. आणि मला म्हणले आमचा सर्वे झाला आहे, तुम्ही तिथून उभारू नका, म्हणजे तुम्हाला कॉप घेतो, आपण घरी बसा म्हणले निवांत. ह्यावेळेस मला असं कसं भैया महापौर पद ओपन आहे म्हणलं. नाही, तुम्ही तिथून निवडून येत नाहीत म्हणले, ते अवघड आहे तिथून. मग कोण येते? मी नाही तर कोण? आपल्या पायात माझ्या चक्कर होता. त्यामुळं मी नेत्यांचंही ऐकलं नाही आणि तिथं गेलो. आता लोकांचा तो गैरसमज तिथं पाठवले वगैरे असं. आणि देशमुख परिवार हा एवढा मोठ्या मनाचा आहे साहेब. तुम्हाला एक योगायोगाने किस्सा सांगतो मी, की आदरणीय विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि नागपूरला अधिवेशन चालू होतं. अच्छा. काही नगरसेवक मंडळींनी, आता नाव नाही घेणार मी, सिनियर, त्यांनी, आता मी माझं बोलणं स्पष्ट आहे, परखड आहे. नेत्यासमोरही एकदम म्हणजे न भीता न घाबरता बोलणारा म्हणून माझा परिचय आहे. त्यावेळेस मला काही नगरसेवकांनी म्हणजे गिरीश बोलतोय साहेबाकडे पाठवा आणि XYZ ह्याला नगराध्यक्ष करू नका म्हणून सांगा साहेबांना. अधिवेशन आम्ही 4-5 जण, धन्नाही होते माझ्यासोबत, आमचे 4-5 मित्र, आम्ही साहेबांकडे गेलो. अधिवेशन साहेब पहिल्या साहेबाची ती डोळे मोठी, हा गिरीश काय म्हणता, कसं काय आलात? मला काही नाही, सहज होतं साहेब, बोला म्हणले. काय, मला जायचं आहे लवकर, राहायची वगैरे व्यवस्था मी झाली आहे सर, सगळी झालेली. म्हणले कसं, मी बोललो साहेब असं असं, ज्यांचं नाव होतं त्यांचं नाव घेतलं आणि म्हणलं की ह्यांना आपण नगराध्यक्ष करू नका साहेब. साहेब रागात आले, चिडले. हे गिरीश म्हणले, असं कोण शिकून पाठवलं? मी कुणाला करायचंय ते मला सांग म्हणले, पण कुणाला करायचं नाही हे मला सांगू नको. हे ह्या संस्कारात आम्ही वाढलेलो. त्यामुळे कुणीही त्यांच्यावर काही आरोप केले तर ते एकदम चुकीचं आहे. ते असं कुणाला जाणून बुजून पाडतील, देशमुखांनी ह्याची माती केली, त्याची माती केली, साफ चुकीचं, खोटं. कारण ज्यांनी मी भयांना ओळखतो आणि भयांसोबत मी 97-98 पासून काम केलंय, स्वभाव माहिती आहे. आणि नाराज काही ठिकाणी होतो ना आम्ही नेत्यावर, नाही तर कोणावर नाराज व्हायचं. मग काही असेल तर ते नेत्यांनाच मेसेजवरती बोलतो, ते नंतर भैयांचा रिप्लाय 2 दिवस नाराजही असले तर नंतर 2 दिवसांनी त्यांचा रिप्लाय येतो. पण भैयाचं मन फार मोठं आहे. ते असं लहानसहान गोष्टीला का राजाभोज का गंगोत्री, आपण त्यांच्यावर नाराज, आपण त्यांचे का कॉम्पिटिटर होतो, आपलं त्यांनी माती करायला, हे करायला. मी आपल्या आजोबांना अनेक वेळा भेटलो. जी. आणीबाणीच्या काळात वादविवाद स्पर्धा होती. जी. सर पाटील साहेब, माधवरावजी पाटील साहेब त्यावेळेस अध्यक्ष होते आणि मी दयानंदचा विद्यार्थी म्हणून भाषण केलं आणि मला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्यावर ते मला म्हणाले, राजा आणीबाणीमध्ये असलं बोलणं योग्य नाही. एक किस्सा. दुसरा किस्सा, त्यांनी ज्या वेळा इथं निलंगेकर साहेब मुख्यमंत्री झाले, मिरवणूक निघाली, बँकेची आमच्या पेपरला फुलपेज जाहिरात होती, साहेब चेअरमन होते आणि माझ्या पेपरला होतं की पाटबंधारे खात्याचे बहुसंख्य अधिकारी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. पाटबंधारे खात्याचे. आणि माझं बिल त्यांनी अगोदर मंजूर केलं. मराठवाडा नेमता, काय म्हणजे मला मराठवाडा नेमता. हे कशामुळं असं करता तुम्ही? हे बरोबर नाही. म्हणजे अशा प्रकारचा निर्भीड परखड बाणा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही परप्रकाशित का जगता? तुम्ही स्वयंप्रकाशित असताना, मोरे कुटुंबियाचा वारसा असताना, अशोकरावजी चव्हाणांचे तुमचे नात्याचे जवळचे संबंध असताना आणि तुमचे आजोबा लातूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचं एक वेगळं व्यक्तिमत्व. मला आठवतं आहे की निवडणुका झाल्या आणि दिलीपराव देशमुख जेव्हा चेअरमन झाले, मी त्यांना म्हटलं होतं, साहेब
जी परंपरा माधवराव पाटलांनी चालवली तीच परंपरा तुम्ही चालवावी असं मला वाटतंय. तर मला असं वाटतं की तुम्ही थोडं बुजून दबून का वागता? जी नाही, दबून वागायचा की प्रश्नच नाही आहे साहेब. मलाही आदरणीय माधवराव पाटलांचाच वारसा आहे आणि त्यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी जे संस्कार दिले ते म्हणायचे की आपण राजकारणात कुणामुळं आलो, आपला गॉडफादर राजकारणातला कोण, यांच्याशी आपण कधी बेईमानी करायची. ज्यांनी राजकारणात आणलं, ज्यांनी मला तिकीट 3 वेळेस दिलं, माझी पदं दिले, नगरसेवक केलं, सभापती केलं, त्यांच्यासमोर दबून वागायचा विषयच नाही. माझ्यावर तर परखड नेत्याला कुणीच बोलत नाही. अच्छा, तुम्ही आदरणीय माजी महापौर दीपक सोळ साहेबांना विचारा, आमचे राजामणी यार असतील, पक्षातले अख्तरभाई असतील, दबू नाही. जे दिलेत ते मग ते बिनउपकारी वागण्यात मजा नाही. आणि काय होतंय बऱ्याच वेळा आपला तुमचा स्वभाव थोडा प्रामाणिक होय आणि फटकळ दोन्ही आहे. आहे. त्यामुळं मित्रमंडळी कधी कधी गोत्यात आणतात का? नाही नाही, असं कधी नाही. नाही नाही नाही, आता शेवटी आपल्या नशिबात आहे तेवढंच मिळणार आहे आपल्याला. अच्छा, होय. त्यामुळं आणि मित्रमंडळी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्व पक्षातच माझी मित्रमंडळी आहेत. अच्छा. बांधकाम सभापती म्हणून आपण कोणकोणते कामं लातूर शहरामध्ये केले? 51 कोटीचं जे आलं ते केंद्र शासनाचे जे 52 कोटी होते, माझ्याच काळात जे रस्ते झाले मोठे मोठे, आता जे तुम्ही LIC कॉलनीमध्ये मोठे मोठे रस्ते बघता, कातपूर रोडचे बघता, ते माझ्याच काळात झाले. अच्छा. आणि दिवाबत्ती सभापती म्हणून आता जे LED आहेत सगळ्या मेन रोडच्या तेही सर्व दिवाबत्ती सभापती ते माझ्याच काळात झाले. आता येणाऱ्या काळात आता तुम्ही गेल्या वेळेस रविशंकर इकडे राहणार म्हणून तुम्ही वार्ड बदलला, मग आता कसं करणार? नाही, आता प्रभाग मागायचा, आपण आपल्याच प्रभागातून मागायचं नेत्यांना. मग ते असताना तुमचं कसं? पक्ष नेते ठरवतील ते काय करायचं ते. मग समजा दुर्दैव, आपण वाईट विचार करू, आम्ही पत्रकार असल्यामुळं नकारात्मक, जर पक्षानं पुन्हा रविशंकरला दिलं तर कसं करणार? रविशंकरला निवडून आणायचं, म्हणजे गप्प बसणार. मग त्यांना पक्षाची भूमिका मांडणे, ज्या पक्षात काम करतो त्याची भूमिका मांडणी करावं लागेल की साहेब आदरणीय. पण मला विश्वास आहे नेत्यावरती, जो निवडून येईल, ज्याचं लोकात काम आहे, तोंड पाहून तिकीटं ह्यावेळेस दिले जाणार नाहीत. भैयानी सांगितले ज्यांचं काम आहे त्यांना मिळेल तिकीटं. अच्छा, एकंदरीत जी देश पातळीवर काँग्रेसचं फार मोठ्या प्रमाणात पिछेहाट होत असताना हां, लातूरात काँग्रेस टिकेल का? गेल्या वेळेस महानगरपालिका गेली होती, गेल्या वेळेस जिल्हा परिषद गेली होती काय, आणि अशा परिस्थितीमध्ये लातूरमध्ये काँग्रेसचं भवितव्य काय महानगरपालिकेला? आपण आता 5 वर्षाचा काळ आपण पाहिला आहे. सुरेश पवार आदरणीय महापौर होते BJPचे, त्यांचा 2.5 वर्षाचा आपण काळ पाहिला आहे. त्या काळात काय कामं झालं, काय नाहीत, लोकांची ओरड. आता जर खरं पाहिलं आपण, तुम्ही जर लोकात गेलात तर BJPचे नगरसेवक कोण आहेत हे सुद्धा लोकांना माहिती नाही. बरोबर. आणि दुसरा 2.5 वर्षाचा काळ पाहिलात आपण आदरणीय विक्रांतजी गोजमगुंडे साहेबांचा, चंद्रकांत बिरद, तो काळी पहा तुम्ही. त्यांनी केलेले कामं असतील, आपल्या कोरोना काळात केलेले कामं, मदत, त्याची चर्चा आहे सगळ्या लोकात आणि लोकात राहणारे माणसं आहेत काँग्रेसचे. अच्छा. हां, त्यामुळे मला वाटत नाही येणारा 50+ जो 60+ म्हणतात तो 50 तर 100%, 50 तर आपले नगरसेवक निवडून येणार ह्यात. एका बाजूला राजकारणामध्ये असताना आपण महंत शिक्षण संस्थेचे सचिव आहात. जी जी जी. तर त्या संस्थेला पदभार घेऊन आपल्याला 1-2 वर्ष झाले का 3 वर्ष? नाही, मला 2011ला काय झालं सर, श्री महंत स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ औसा याच्या अंतर्गत कुमारस्वामी महाविद्यालय चालतं. ते सिनियर ज्युनियर वोकेशनल मुक्त विद्यापीठाचं सेंटर. ह्यामध्ये आदरणीय मल्हार महाराज काँग्रेस शेकापचे माजी आमदार औशाचे आणि ते अध्यक्ष होते आणि माधवराव संतराम पाटील हे सचिव होते. 2011ला आदरणीय माधवराव पाटील यांचं निधन झालं. त्यावेळेस आदरणीय गहिनाथ महाराज औसेकर यांनी मला त्यांच्या जागी सचिव म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यावेळेसपासून आज 2022 पासून म्हणजे जवळजवळ 11 वर्ष झालं तुम्ही सचिव म्हणून आहात. हो. तर त्या ठिकाणी नवीन काय काय केलं? तिथं अभ्यासक्रम
किंवा नोकर भरती किंवा आणखीन काय काय म्हणजे आता जवळपास आमच्याकडे 200 लोकांचा स्टाफ आहे सर. 200 लोकांचा हो, staff आहे? 200 लोक. 1971ची आमची संस्था आहे. मधल्या काळात काही डिस्प्यूट होते त्यामुळे थोडी संस्था मागं पडली. आम्ही मुक्तचं केंद्र आणलं, नंतर वोकेशनलचे कोर्सेस आहेत आमच्याकडे, परत सिनियर ज्युनियर विद्यार्थी संख्या कुठंच नाही एवढी आमच्याकडे. किती विद्यार्थी संख्या? 5 ते 6 हजार संख्या आहे. म्हणजे औषधातल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी हा कुमारस्वामी महाविद्यालयातच शिक्षण घेतो. विशेष करून आमच्याकडे शेतकऱ्याची जे मुलींची संख्या जास्त आहे, म्हणजे त्यांना सेफ सिक्युरिटी देण्याचं काम करू. आणि ज्या संस्थेचे अध्यक्ष मल्हार महाराज वारल्यानंतर आदरणीय गहिनीनाथ महाराज अध्यक्ष झाले, त्यामुळे एक आध्यात्मिक वारसा या संस्थेला लाभल्यामुळं आणि या संस्थेचे संस्थापक आदरणीय चरमूर्ती स्वामी हे होते. त्यामुळे हे संस्थेला आध्यात्मिक वारसा लाभल्यामुळे संस्थेची वाटचाल एकदम योग्य दिशेने चालू आहे. तुम्ही एवढं एकदम म्हणजे गहिनीनाथ महाराज औशेकर किंवा वेगवेगळे संत महंत, परवा मसले चौधरीच्या ताईची पूजा, तुम्ही सत्संगाकडे कधीपासून वळला? आदरणीय 2011ला ज्यावेळेस मी आदरणीय गहिनीनाथ महाराजांच्या सानिध्यात आलो, त्यावेळेस मी त्यावेळेसपासून मला ह्या आध्यात्मिक ह्याची शक्तीही कळली आणि तिथून मला नाद लागला. होते काही सुपारी म्हणा, काही वाईट व्यसन, ते सगळे सोडले? नाही, सगळे. अच्छा. आणि चांगल्या मार्गाने लागलो. ताईचा आपला संपर्क मसले चौधरीच्या मला शाजीराव पाटील साहेब, आमच्या प्रभागातले कवठ्याची शाजीराव पाटील साहेब, त्यांच्यामुळे त्यांचा किती वर्षापासून? नाही, अशात आला 2 वर्षापासून मला ताईंचा संपर्क आला. अच्छा. होय. अशा वेगवेगळ्या काशी जगद्गुरूला तुम्ही भेटलात, केदारनाथ जगद्गुरूंना तुम्ही भेटलात, अनेक संत महंताच्या, त्यामधनं तुम्हाला करमते का? तिकडं करमते तुम्हाला? 100%. आता तर 100% तिकडेच करमू लागले. काय खरं. आणि क्या बडा तो, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब म्हणायचे, क्या बडा तो दम बडा. संयम राखायचा नाही. काय होतं म्हणायचे, लोक एकदा पराभूत होतो, नगरसेवक असेल, आमदारकी असेल, दुसऱ्यांदा पराभव होतो म्हणले, तिसऱ्यांदा पराभव होतो. त्यावेळेस ज्यावेळेस लोकांना नाद सोडत, त्यावेळेस आपण कुठं तर चुकलो हे मानायची तयारी नसते म्हणले त्या उमेदवाराची. लोक मूर्ख आहेत, मला निवडून दिले नाही, असं ते गमतीनं आम्हाला सांगायचे. त्यामुळे आदरणीय या साधू संतांपासून, आदरणीय दिलीपराव देशमुख कुटुंबियापासून, फार आदरणीय चाकूरकर साहेबापासून फार शिकायला मिळालं साहेब. अच्छा. आणि साहेबाचाही ओढ पाहिला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबाचाही आध्यात्मिकाकडे. दिलीपरावजी देशमुख एक आध्यात्मिक धार्मिक व्यक्तिमत्व, ज्यांनी लातूर येथे लातूरचं भूषण असलेलं मंदिर साईबाबाचं काय बांधलं, थोर माकणीचा मंदिराचा जीर्णोद्धार केला. मसले चौधरीच्या ताईचा जो 25 वर्ष सोमनाथ पूजेचा जो झाला, त्याचा भला मोठा भव्य दिव्य कार्यक्रम झाला. त्यांनी त्यांचा ग्रंथ काढला, त्याचा मी संपादक होतो. काय एक अशा प्रकारचं आगळं वेगळं व्यक्तिमत्व, आणि ज्यामुळं माझं तर असं मत आहे की एका गंभीर आजारातनं ते बालबाल बचावले, आणि ही अध्यात्माची शक्ती आहे. मला असं वाटतं की आपण धार्मिक क्षेत्रात कोणकोणते कुठं उपक्रम राबवले किंवा सहभागी झालात? नाही, मी उपक्रम राबवलेले, पण अनेक ह्याच्यामध्ये महाराजांच्या माध्यमातून, आदरणीय परमपूज्य गहिनीनाथ महाराजांच्या माध्यमातून अनेक ह्याच्यामध्ये त्यांची नाथसृष्टी असेल, प्रत्येक नाथसृष्टीला ह्या गेल्या 5 वर्षापासून माझं चालू आहे. मध्येच 2 वर्ष कोरोनामुळे ते नाथसृष्टी झाली नाही. गहिनीनाथ महाराज, आदरणीय परमपूज्य गहिनीनाथ महाराजांच्या माध्यमातून, यांच्या आशीर्वादामुळे अनेक ठिकाणी मला सामील होता आलं. आता मी या भागात बऱ्याच लोकांना भेटण्याचा, संपर्काचा योग आला की एक सोबत सर्वांना घेऊन चालणारं, सहज भेटणारं, मदतीला धावून येणारे म्हणून तुमच्याकडे लोक पाहतात. ह्याचं कारण काय? नाही, लोकात राहण्यामुळे लोकांची कामं केली. आणि काय असतं साहेब, आपण माझी आता खरं इतर नवीन लोकांना पुन्हा कुणी जर प्रभाग सोडून जाणार असतील, त्यांना सुद्धा माझी ही विनंती आहे, कारण की मी त्या मांडवाकडून गेलोय. मग जिथं आपण काम केलो तिथंच आपण कंटेस्ट केलं पाहिजे, लढवलं पाहिजे. लोकात राहिलं लोक विसरत नाहीत साहेब. लोकांचे कामं केले, एखादं काम तुम्ही कमी करा, पण लोकात त्यांच्या सुखादुःखात जर आपण गेलात, त्यांच्या आडी अडचणी, ठीक आहे, त्यांची 100 रुपयाची मदत तुम्ही 1 रुपया तर करू शकता आपल्या, ते केलं तर लोक विसरत नाहीत. त्यामुळं लोकात आहे, काम आहे.
आदरणीय पाटील साहेबाचा वारसा, पाटील साहेबाचंही माधवराव पाटलांचं एवढं काम होतं साहेब, मी लहान सभापती 500 लोक असं निघाले तर 500 लोक जमायचे. आज 73ला मला माहिती आहे, मला चांगलं आठवतंय, सायकल चिन्ह होतं, अपक्ष म्हणून थांबले साहेब ते आमदारकीला. 400-500 मतांनी पराभव. आणि त्या काळात काँग्रेसचं दगडाला जरी तिकीट दिलं तो उमेदवार निवडून येत होता. बरोबर आहे. आणि त्यांचे नेते आदरणीय निलंगेकर साहेब असतील, वसंतदादा पाटील, तुम्हाला ते किस्सा सांगितले असतील त्यांनी. वसंतदादा पाटलांनी त्यांना एक जीप दिली होती सर प्रचाराला. मग पल्ल्यावर ते जीप वापस करायला गेले वसंत, अरे माधव, आणि योगायोग बघा 78ला हे पडले आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले. कसं काय आलास माधव, काही जीप वापस करायला. त्या कारखान्याच्या एमडीला बोलावून घेतली मी, हे जीप माधवच्या नावावर कर म्हणले, माहिती TT फॉर्म साहेब करून. आणि म्हणजे पडलायस का, हातात बॅग घेऊन चालत जाणार आहेस का त्या जिंकलेल्या उमेदवाराच्या घरासमोरून, टाईट हॉर्न वाजवत जायचं. म्हणजे त्या काळचे नेते बघा असे होते, कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक लक्षात ठेवणारे. आणि तसाच प्रकारचं नेतृत्व आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, सध्या विलासराव देशमुख साहेबाचं तर काय फार मोठं नेतृत्व. पाहिल्या साहेब सुद्धा, आदरणीय दिलीपराव देशमुख सुद्धा, चेहऱ्याकडे बघून माणूस कशाला आला, गेले गिरीश पाटील महापालिका आली का, चेहऱ्याकडे बघून अभ्यास आहे दांडगा. आणि साहेब काँग्रेस पक्षाचं काम आम्ही पोलचीट आदरणीय सतीश देशमुख, SR काका, अभिजित भैया यांच्या पोलचीट वाटण्यापासून मध्ये पोलिंग एजंट बसण्यापासून आपण केलं आहे. म्हणजे असं नाही की वारसाईन केलेलं की पालिकेचं तिकीट मिळालं, असं होत नसतं राजकारण, ते नशिबवान फार. आदरणीय अमित भैयांना सुद्धा संघर्ष करावा लागला. मी आपल्याला नाही, एक मला आठवतं आहे की साहेब मुख्यमंत्री असताना असे अमित देशमुख समोरून आले बाबळगाव, आणि मुलाचा एक 30-40 मुलाचा ताफा. आणि माझ्या स्वभावानं तुम्ही आहात का अमित देशमुख असं मी म्हटलो काय. तर त्यावेळेसचे अमित देशमुख आणि आजचे अमित देशमुख प्रचंड बदललेले आहेत. आणि लोक म्हणतात की ते बदलत नसतील तर त्यांना बदलावं लागेल. याविषयी तुमचं काय मत आहे? बदलले लोक कुठले म्हणतात त्यांना बदलले, ते ज्यांच्याकडे आजपर्यंत कधी भेटायला गेले नाही, घरी बसून गप्पा मारायच्या. समजा मी भैयाना भेटलोच नाही, कुणाच्या तर सांगण्यावरून भैया भेटतच नाहीत, भैया मोठ्या माणसाकडून पाया पडून घेतात. आता आम्ही साक्षीदार आहोत, लहान मुलगा सुद्धा पाया पडायचं नाही. तुमचा मग कोण म्हणलं नाही भैया तू मान, प्रेम मनात असायला पाहिजे, तू पाया पडले ते सट टाकी. लोक ऐकत नाही, त्याला काय करायचं, कोणतरी फोटो काढणार. आणि कधी भैयांची भेट आयुष्यभर झालेली नाही, तो तिथं बसून चर्चा करणार की भैयाचा स्वभाव असा आहे, भैया कुणाला बोलत नाही. तुमचा राजकीय, सामाजिक, धार्मिक वारसा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे विद्यमान बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण, मोरे परिवार, तसंच वसंतदादा पाटलांचं तुम्ही उदाहरण दिलं, मधुकरराव चव्हाण, एवढं असताना तुम्ही कुठेतरी आमदारकीपर्यंत पोहोचायला पाहिजे होतं. अजून तुम्ही महानगरपालिकेतच फिरत आहात असं तुम्हाला वाटत नाही का? आपलं कार्यक्षेत्र, आमचा प्रभाग, ज्या शहरात आपण काम करतो, ज्या प्रभागात आपण काम, तेवढंच कार्यक्षेत्र. जर पक्षानं अशोकरावजींनी वगैरे ताकद अशोकराव पाहुणे आहेत नेते, नाही ऐका, समजा पक्षानं ठरवलं की बाबा तुम्हाला लातूर शहरामधून विधानसभेला उमेदवारी द्यायची, मग लढणार का नाही लढणार? नाही, ऐका तुम्ही पहिलं माझं ऐकून घ्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण नेते आहेत का? पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. माझे पाहुणे आहेत का? 100% पाहुणे आहेत. पाहुणे पण माझे नेते आदरणीय विलासराव देशमुख, आदरणीय अमित भैया देशमुख, आदरणीय, आणि ज्यांनी माझा राजकीय मला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिले ते माझे आदरणीय लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित भैया देशमुख. अशोकरावजी चव्हाण यांनी जातीनं ब्राह्मण असलेल्या अमर राजूरकरला स्वतः उमेदवार समजून ताकद लावून निवडून आणलं. अंतापूरकरच्या मुलाला ताकद लावून निवडून आणलं. नंतर DP सावंत यांना जिल्ह्याचं पालकमंत्री केलं. अशा प्रकारे तुमच्या युवा नेत्यांनी कुणाकुणाला मोठं केलं. कालचे जे होते ते आज कुठं आहेत हे सांगू शकाल का? हो, सांगा ना. बघा, सर्वांना माहिती आहे लातूर ग्रामीणमध्ये 2 आमदार वैजनाथदादा शिंदे असतील,
भिसे नाना असतील, दोघांना संधी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी दिली. म्हणजे साहेबांचे कार्यकर्तेच होते. साहेब मोठं करायचं काम, पण एक टर्मच का, पुन्हा काय झालं? आज पक्षाचं धोरण आहे. कसं तू प्रश्न मला महाराष्ट्र लेवलची, मी गल्लीतला नेता साहेब, तुम्ही वरच्या लेवलचे, ते त्यांनाच आपण प्रश्न विचारले बरे राहतील साहेब. कारण मला ठीक आहे नाही, पण लोकांची इच्छा आहे की लोकांना कळलंय की बाबा तुमचे पहुंच दूर आहे काय. आणि एक वाघ माणूस महाराष्ट्रात, ज्यांना परवा संभाजीराव पाटलांनी सुद्धा उमरग्याच्या कार्यक्रमात म्हणलं सर्व पक्षीय नेतृत्व, मराठवाड्याचं नेतृत्व अशोकराव चव्हाण यांनी करावं. मग शिवराज पाटील चाकूरकरांचे तुमचे संबंध आहेत काय, अशोकरावांचे आहेत. जर तुम्हाला देव पावला, महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळाला आणि शहराची आमदारकीची उमेदवारी मिळाली तर. नाही सर, आमदारकी आपली स्वप्नच नाही येते. आता सध्याच्या घडीला आमचे पालकमंत्री साहेब पावले तरी मला पुष्कळ झालं, देव पावल्यासारखं झाला. येणाऱ्या काळात महापालिकेचे इलेक्शन आहेत, 100% मला आपल्या प्रभागातून आता ठरवतील, नेते ठरवतील काय करायचं ते, पण लढायची इच्छा आहे, लोकांची प्रामाणिकपणे सेवा करायची इच्छा आहे. आणि पक्षाने संधी दिली तर निश्चित या प्रभागातून आपण निवडून येऊत एवढी खात्री मला. नाही, लोकांची इच्छा आहे, तुम्ही लढावं काय, आणि नेतेही तुमच्यावर तुमच्या म्हणण्यानुसार प्रसन्न आहेत असं तुम्ही म्हणता. तर एकंदरीत की तुम्ही पक्ष संघटनेच्या माध्यमातून सध्या किंवा मागं काही केलेलं आहे का, किंवा पक्षाची काही जबाबदारी तुमच्यावर होती का पूर्वी? आहे ना, आत्ता सध्या मी सरचिटणीस आहे शहर काँग्रेस पक्षाचा. आदरणीय किरण जाधव यांनी मला सरचिटणीस म्हणून नेमणूक केली. तुम्ही काही सरचिटणीस म्हणून तुमचं अस्तित्व जाणवतच नाही कुठं, की कुठं काहीतरी कार्यक्रमाला वगैरे, फक्त किरण एक किरण दोन्ही किरणच किरण. कारण परवा धीरज देशमुखांचे जे होल्डिंग लागले ते फक्त किरण काय, बाकी अंधार. हे तुम्ही सहन कसं करता? नाही असं नाही साहेब. काय असतं, एकदा कुणाचं नेतृत्व मान्य केलं किंवा पक्षाने एखाद्याला बसवलं तर ते आपल्याला काही, सरचिटणीस एकच नसतो. किती सरचिटणीस आहेत? 10 असतील, 12 असतील, XYZ. त्या 12 जणांचे फोटो लावल्यावरती फोटो तर चांगली दिसेल का? अच्छा. त्यामुळं एकाचं नेतृत्व, अध्यक्ष असला की त्या अध्यक्षाच्या मागं सर्वच आलं. तर येणाऱ्या काळात तुम्ही नगरसेवक होऊ इच्छिता, याबद्दल मराठवाडा नेत्याच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देत असताना, साधारणत तुमची आणि माझी 20 वर्षापासून तरी ओळख आहे. मराठवाडा नेता, मी कधीही दिवाळीला कधी तुमच्याकडे येतोय, मला जाहिरात द्या, जाहिरात नसली तर पैसे द्या काय, आणि मीच नाही तर अनेक पत्रकार वगैरे तुमच्याकडे येतात. तुम्ही एक जागृत व्यक्तिमत्व आहे. सुदैवानं, योगायोगानं अध्यात्म आणि सत्संगात आहात. तर मराठवाडा नेता या वर्तमानपत्राविषयी तुमचं काय मत आहे? आपण म्हणल्यासारखं गेले 20-22 वर्षापासून मी आपल्याला पाहतोय. आदरणीय पाटील साहेबांपासून आपली ओळख आहे आणि आपल्यासमोर आपला मोठेपणा म्हणून निर्भीड जे असेल, जे म्हणतात की पैसा, पत्रकार पैसा, अर्थाची पैसा लागतोच किंवा चालवायचं म्हणल्यावर पैशाशिवाय कसं चालणार आहे. निर्भीड पत्रकारिता काय असते, लोकाला काय स्पष्ट एकदम येस येस नो नो हे बोलणारं. म्हणून लहानपणीपासून आपल्या मराठवाडा नेत्याबद्दल जो मनात आदर आहे तो आजही आहे, उद्याही राहील आणि कायम सदैव आपल्याबद्दल तो आदर राहील. कारण की आदरणीय पाटील साहेबापासून आपल्याला पाहत आलेलो आहे. आणि साहेब दुसरं, आणि माझ्या वैयक्तिक माझ्या परिवाराच्या मराठवाडा नेत्याला 100% शुभेच्छा असतील, ह्यात काही वाद नाही. दुसरं बोलता राहिलं साहेब, आदरणीय अमित भैयांनी काय कुणा नेत्यांना काय, म्हणजे त्यांच्यासोबतच्यांना काय दिलं हे सांगत असताना काही राहून गेलं साहेब. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी लक्ष्मणराव कांबळे एका दलित माणसाला त्यांनी संधी दिली. ज्यावेळेस मोठे नावं होते, आपल्याला माहीत आहे आदरणीय, तसं भैयानी दीपक सूळ असतील, स्मिता खानापुरे असतील, ज्यांचे आदरणीय अख्तरभाई मिस्त्री असतील, आता सध्या विक्रांत असतील, यांच्यासारख्यांना संधी दिली ना साहेब. प्रथम नागरिक म्हणजे हा आमदाराचा मोठा पद आहे. ते तुम्हाला येणाऱ्या कारकिर्दीत खूप खूप शुभेच्छा. पण मला असं वाटतं की माधवराव पाटलांचा वारसा आणि अमित
देशमुखांचं लीडरशिप याचा समन्वय साधून लातूरच्या विकासासाठी जे जे काय करणं गरजेचे आहे की बाबा कसं होतं पाहुणे म्हणून नाही पण एखादं प्रपोजल असतं 100% तुम्ही करू शकता आणू शकता तर लातूरकडं प्रेम असू द्यावं. निश्चित तुम्ही औसा संस्थेचे जरी सचिव असलात तरी लातूरला काही तुमच्या संस्थेचं फार्मसी कॉलेज किंवा आणखीन इंजिनिअरिंग, आता इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक नाही पण बदलत्या परिस्थितीनुसार आणखीन शैक्षणिक म्हणजे तुम्ही धार्मिक, आध्यात्मिक, नंतर सामाजिक आणि राजकीय असं आणि खेळाडू तर असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. येणाऱ्या काळात तुम्ही खूप खूप लोकप्रिय व्हावं. तुमच्या सदसद विवेक जागृत ठेवून जे नेते तुम्ही ज्यांना नेते मानतात ते नेतृत्व तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून त्यांनीही तुम्हाला जपावं अशा प्रकारची मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि खूप मोठे व्हा हीच मराठवाडा नेत्याच्या वतीनं वेगवेगळ्या संत महंत तुम्ही मानता त्या चरणी प्रार्थना करतो आणि आभार मानतो. आपण आपला कार्यबाहुला असतानासुद्धा आम्हाला वेळ दिलात आणि अत्यंत मोकळेपणानं तुम्ही मला बोललात. मी जेव्हा जेव्हा ह्या घरात येतो तर पाटील साहेबाची मला वारंवार आठवण होते. तोच वारसा तुम्ही अत्यंत मोकळेपणानं तुम्ही चालवता. पुनश्च तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज आपण माझी मुलाखत घेतलात त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि आदरणीय आमच्या संस्थेचे अध्यक्ष परमपूज्य गहिनाथ महाराज असतील, उपाध्यक्ष बाबूआप्पा उडगे असतील, दुसरे उपाध्यक्ष आदरणीय वलसंगी आप्पा असतील, आमचे कोषाध्यक्ष भांगासप्पा डोके, सहसचिव मुक्ताप्पा असतील, यांच्या सहकार्याने आपण जे आम्हाला म्हणलात की कॉलेजमध्ये येणाऱ्या काळात आम्हाला डेंटल कॉलेज आणायचं आहे, आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आणि योगायोगानं आदरणीय पालक मंत्रीच वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितच आपल्याला लवकरात लवकर एक भव्य डेंटल कॉलेज असं औषधामध्ये दिसेल एवढे ह्या ठिकाणी या प्रसंगी सांगतो आणि आपण बोलवलात त्याबद्दल परत एकदा आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.